नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मोहरीच्या पानांचे भजी। मोहरीची पानं म्हणजेच मोहरीची जी भाजी असते ना, त्याच्या पानांचे भजी केलेले आहेत। तर मोहरीची भाजी ही हिवाळ्यामध्ये आपल्याला कुठल्याही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते। म्हणजेच ह्याचा जो पिरियड असतो तो एक सप्टेंबर नंतर सुरू होतो आणि आपण मार्चच्या आधी जसं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण ही भाजी खाऊ शकतो। तर आम्ही ना टपामध्ये ही भाजी लावली होती बघा, काय सुंदर पानं आलेत ना आणि मोहरीला फुलं सुद्धा खूप छान आलेली आहेत। तर बघा, ही अशी पानं जी आहेत ना ती मी खुटून घेते आणि ह्याच पानांचे भजी करायचे। तर जी छान अशी मोठी पानं आहेत ना तीच मी काढून घेते, लहान पानांना मी काढत नाहीये। तर मोहरीची भाजी सुद्धा केली जाते, त्याची सुद्धा मी रेसिपी अपलोड करेनच, पण आज आपण भजी बनवतोय। त्यासाठी ना इथे 2-3 चमचे बेसनाचं पीठ घेतलंय आणि क्रिस्पी व्हावेत भजी, त्यामुळे 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता। लाल तिखट घालायचं, थोडीशीच हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता आधी हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं करत आपण ह्यात पाणी ॲड करणार आहोत। खूप जास्त सरसरीत मिश्रण आपल्याला नको आहे, पानांना चिकटेल इतपतच आपल्याला घट्टसर हे ठेवायचं, खूप घट्टही नाही ठेवायचं, नाहीतर मग भजी ना कुरकुरीत नाही होणार। त्याचं वरचं जे आवरण आहे ना ते काही वेळानंतर मग नरम पडेल, त्यामुळे ना मिश्रण काहीचं असं ठेवायचं, एकदम असं थोडं सरसरीत आणि एकदम थोडं चिकट पण असलं पाहिजे, जे की पानांना चिकटून बसेल। तर मी आता हे व्यवस्थित मिश्रणातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत आणि पानं जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहेत। तर एक एक करून असं पान डीप करायचं ह्याच्यामध्ये आणि मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरती एक एक असा भजी पानांचा आपण ह्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत। तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तुम्ही पानं कट करून सुद्धा भजी करून घेऊ शकता, पण अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, भजी ना एकदम मस्त कुरकुरीत होतो आणि पानाची जी सुंदर अशी चव आहे ना ती खाताना सुद्धा खूप अप्रतिम येते। तर मी असे छान असे सगळे भजी घातलेत आणि ह्याला फ्राय व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, पटकन फ्राय होतात 1-2 मिनिटांमध्ये। मस्त खालतून वरतून असे दोन्ही बाजूंनी अलटून पलटून मस्त थोडासा रंग चेंज होईपर्यंतच हे फ्राय करायचे। अतिशय सुंदर भजी बनून तयार होतात। हे भजी ना आपण वरण भातासोबत किंवा असेच सुद्धा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतो। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता एक राऊंड जो आहे भजीचा तो माझा तळून झालाय, मी पुन्हा दुसरा राऊंड घालते। तर आपण जेव्हा भजी सोडत असतो ना तेव्हा गॅस थोडासा स्लो करायचा, नाहीतर मग पहिला घातलेला भजी ना पटकन करपतो। तेलसुद्धा खूप गरम असतं, त्याच्यामुळे सगळे भजी घालताना ना आपण गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि नंतर मग थोडा मीडियम हीटवरती आपण करून हे सगळे भजी जे आहेत ते मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तर मी आता हे सगळे भजी ना अशाच पद्धतीने करून घेणार आहेत, मस्त एकदम छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मस्त लागतात हे खायला। आणि मोहरीची भाजी ही शक्यता बऱ्याच जणांना कधी कधी आवडत नाही मोहरीची भाजी म्हटल्यावरती, तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे असं मोहरीचे भजी बनवून टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा वरण भातासोबत म्हणून तुम्ही सुद्धा हे एकदम मस्त लागतं खायला, कारण ह्याची जी पानांची चव आहे ती खूप कमाल लागते। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघताय काय मस्त क्रिस्पी झालाय हा भजी, खायला इतका सुंदर लागतो आणि दिसायला तर खूपच टेम्पटिंग आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।